अश्मयुगीन काळापासून मानव पशुपालन करू लागला आहे. हडप्पा संस्कृती, सिंधू खोरे या प्रदेशात त्याचे पुरावे आपणास पाहायला मिळतात. अश्मयुगीन काळापासून मानव शेती व्यवसाय करत असल्यामुळे शेतीमध्ये त्याला पशुबळाची अवस्था भासू लागली व तेथून पशुपालनास सुरुवात झाली. भारताचा विचार करता शेती जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे पाहिले जाते. भारतातील ग्रामीण जनता बहुसंख्येने शेतीवर अवलंबून आहे. जगातील इतर देशाच्या तुलनेत पशुधनाच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे. भारतामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह इत्यादी पाळीव प्राणी आज व्यवसायासाठी पाळली जातात. त्याचा वापर करून उदरनिर्वाह केला जातो. हा व्यवसाय बऱ्याच अंशी जोडधंदा असला तरी काही भागात तो पूर्णतः स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. त्यामध्ये व्यापारीकरण आलेले आहे. त्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर कसा होईल याचा सातत्याने विचार केला जातो आहे. यासाठी जादा दूध देणाऱ्या, चांगल्या वासरांना जन्म देणाऱ्या गायी, म्हशीची पैदास केली जाऊ लागली आहे. तसेच अधिक सशक्त आणि ताकदवान बैल तयार करून त्याचा शेतीमध्ये वापर केला जातो आहे. आज विविध क्षेत्रात खूप झपाट्याने प्रगती होताना दिसते. ही प्रगती सर्व भौतिक अंगाने झालेली आहे. आजच्या तरुणाईकडे मोठ्या पगाराच्या नोकऱ्या असल्यामुळे त्यांच्या खाण्यामध्ये अधिकाधिक दूध, मांस, मटण, अंडी, कडधान्याचा वापर होताना दिसतो. एका निरीक्षणामध्ये अशाच प्रकारचा पैसा मिळवून देणाऱ्या पशुधनाची मोठ्या झपाट्याने वाढ होताना दिसते, तर दुसऱ्या बाजूला सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या पशुधनामध्ये घट झाल्याचे दिसते. यामध्ये फायदेशीर पशुपालनाचा विचार अधिक असल्याचे स्पष्टपणे दिसते. तर भारतामध्ये व म्हैस या प्राण्याचा वापर मोठ्या प्रमाणात आहे, कारण याच्यापासून मिळणाऱ्या दुधाला आज जागतिक स्तरावर मागणी आहे. भारतात जगाच्या तुलनेने 1/6 गुरे, 1/2 म्हशी, 1/5 बकऱ्या आहेत. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 15% उत्पादन जनावरांपासून मिळते. जनावरांच्या मलमूत्रापासून शेतीस उपयुक्त असे सुमारे 150 दशलक्ष टन नत्र मिळते. भारताला वर्षाला 1 दशलक्ष टन मांसाचे उत्पादन होते. याने मुस्लिम धर्मियांच्या सणात शेळी, मेंढी यांची कत्तल करून त्याचे मांस खाण्यास वापरतात. परदेशात वराहाच्या व म्हैशीच्या मांसास खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचप्रमाणे आज कोंबडी दुहेरी उद्देशासाठी वापरण्यात येत असतात. आपणास पाहायला मिळते कोंबडीच्या अंड्याला, मांसाला जागतिक स्तरावर मागणी आहे, म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय आपणास पुढे आलेला पाहायला मिळतो. जेव्हा आपण फायदेशीर पशुपालनाचा विचार करतो तेव्हा कोणत्या प्रकारचे पशुधन फायदेशीर आहे, ते किफायतशीर, ते कसे पाळावे याचा विचार केला जातो. पशुखाद्याच्या वाढत्या किमती आणि त्याचबरोबर त्यासाठी लागणारा इतर खर्च विचारात घेऊनच हा व्यवसाय केला जाऊ लागला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये हा विषय सातत्याने बारकाईने नोंदविला गेला आहे. त्यातून बरेचसे माहिती त्यामध्ये दिली आहे. तसेच अगदी पूर्णपणे ही माहिती आपल्याला ह्या लेखामध्ये आपल्याला मिळू शकते.